एकदा व्यास महाराज त्यांनी एक दृश्य पाहिलं की एक चिमणा आणि चिमणी आहे. नुकते 2-3 दिवस झाले त्यांनी त्यांच्या पिलांना जन्म दिला आणि ते पिलांच्या मुखामध्ये चारा भरवत होते. हे दृश्य व्यास महाराजांनी पाहिलं आणि मनामध्ये विचार आला, रे पशु पक्षी आहेत पण किती मायेनं राहतात, किती प्रेमानं राहतात. पशु पक्षी आहेत, आई वडील पिलांच्या तोंडामध्ये चारा घालवत आहेत, पण मोठं झाल्याच्या नंतर ते काय त्यांच्या आई वडिलांचं पिंडदान करणार नाही. पण किती सुंदर पद्धतीने राहतात, किती एकमेकांवरती माया करतात. मग मनामध्ये विचार आला, अरे जर पशु पक्षी जर माया प्रेम करत असतील, मग आपण या मायेपासून का वंचित राहावं? हा प्रश्न व्यासजींच्या मनामध्ये निर्माण झाला. विचार चक्रामध्ये आहेत. व्यास महाराजांच्या मनामध्ये पुत्र प्राप्तीची इच्छा निर्माण झाली. आता महिला मंडळ, आपल्याही मनामध्ये विचार येतो कधी कधी की माझा पती शिवाजी महाराजांसारखा निघाला पाहिजे, माझा मुलगा रामरायांसारखा निघाला पाहिजे. वाटतं की नाही? तुम्हाला वाटत नाही का की माझा मुलगा छत्रपती शिवरायांसारखा असला पाहिजे, माझ्या पोटी बाळ ध्रुवासारखा मुलगा जन्माला आला पाहिजे, असं वाटतं की नाही? वाटतं प्रत्येक आईला. आता पहा, प्रत्येकाला वाटतं, पण कधी शिवजयंती जवळ आली की सगळ्या महिला मंडळांच्या मनामध्ये विचार येतात की माझ्या पोटी शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला आला पाहिजे. फक्त शिवजयंतीलाच तसं वाटतं. मग आपण म्हणतो, राजे पुन्हा जन्माला या. कशाला? डीजे पुढे नाचायला. पण एक सांगेल मी तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला येतील यात कुठली शंका नाही, पण त्या अगोदर तशी जिजाऊ घडली पाहिजे. बोलणं कळतंय ना? आताची जिजाऊ रात्री बिचारी 9 वाजता जर टीव्हीवर मालिका पाहायला बसली ना, तर रात्रीच्या 2 वाजेपर्यंत काय हालतच नाही जागेवरून. शहाजी राजे येतात, चहा करतात, पिऊनही जातात, तरी हिला तपास लागत नाही. अशी जिजाऊ काही कामाची आहे का? नाही. पण वाटत असेल शिवाजी महाराजांसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा, एक वाक्य सांगते, तेवढंच घरी घेऊन जा. मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी घ्या वाचायला छोटी. मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी घ्या वाचायला छोटी. रामकृष्ण हरी म्हणा बनवताना रोटी. साधू संतांचे आशीर्वाद घ्या कोट्यानो कोटी, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी, येतील तुमच्या पोटी. फक्त एवढं वाक्य घरी घेऊन जा. राजे जन्माला येतील मायबाप, पण त्या अगोदर तशी जिजाऊ घडली पाहिजे. ज्या प्रकारे मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना संस्कार लावले, तशाच पद्धतीने आपण आपल्या लेकराला संस्कार दिले पाहिजे. पण आताची जिजाऊ आपल्या बाळाला काय सांगते? आताची जिजाऊ बाळाला म्हणते, शिवाजी महाराजांचा फोटो समोर घेते, बाळाच्या हातात देते, आणि आजची जिजाऊ म्हणते, बाळ शिवाजी व्हायचं असतं, कुणाच्या एकात पडायचं नसतं, कोणाच्या 2 पडायचं नसतं, आपण आपलंच बघायचं असतं, बाळ शिवाजी व्हायचं असतं. महिला मंडळ, तुमचं लेकरू जर शाळेमध्ये सहल निघाली आणि सहलीमध्ये गेला, आपण काय म्हणतो? या डब्यामध्ये लाडू आहेत, कुणाला देऊ नको, तुझं तूच खा, कुणी मागितलं तर संपले म्हणून सांग. म्हणतो की नाही आपण? आजची जिजाऊ म्हणते, बाळ शिवाजी व्हायचं असतं. बस मध्ये प्रवास करत असताना बसच्या मधोमध बसायचं असतं. का बरं? बस जरी मागून ठोकली, बस जरी पुढून ठोकली, आपण मध्ये मात्र सुखरूप राहायचं असतं, बाळ शिवाजी व्हायचं असतं. आजची जिजाऊ म्हणते, बाळ शिवाजी व्हायचं असतं, पण तेच बाळ पटकन उठून उभं राहतं. ते म्हणतं, आई बाळानं शिवाजी व्हायचं असतं, पण त्या अगोदर वडिलांनी शहाजी आणि आईनं जिजाऊ व्हायचं असतं, मग बाळानं शिवाजी व्हायचं असतं.
मनामध्ये विचार येतो की आपला मुलगा असा पाहिजे तसा पाहिजे, अगदी तोच विचार व्यासजींच्या मनामध्ये निर्माण झाला. पुत्र प्राप्तीची इच्छा निर्माण झाली. मग मुलगा मिळवण्यासाठी काय करावं काही कळेना त्यांना. चिंताग्रस्त झाले व्यास महाराज आणि त्या ठिकाणी नारदजींचं आगमन झालं. अखंड त्रैलोक्यामध्ये भजन करणारे नारदजी रात्रंदिवस नारायण शब्दाचा उच्चार करतात, रात्रंदिवस भजन करतात. लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण आणि गणेश दादा दोघांसाठी जोरात टाळी वाजवा. खूप सुंदर. नारदजी भजन करत त्या ठिकाणी प्रगट झाले. लक्ष्मी नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 भजन करत प्रगट झाले. आलेल्या नारदजींना पाहिलं. व्यासजींनी दोन हात जोडले. नारदजी या या, स्वागत आहे तुमचं. सगळी काही खुशाली विचारली. बरे आहात का? नारदजी म्हटले मी खूप चांगला आहे, पण तुमच्या चेहऱ्यावर 12 का वाजले? एवढे टेन्शन मध्ये का आहात तुम्ही व्यासजी? व्यास महाराज सांगतात नारदजी विचारूच नका तुम्ही. नारदजी म्हणतात काय झालं तुम्हाला? कशाचं दुःख झालं तुम्हाला एवढं? व्यासजी सांगू लागले नारदजी जे चिमणा आणि चिमणी आहेत त्यांचं सगळं दृश्य सगळं ते कथा भाग त्यांना सांगितला नारदजींना. म्हणजे म्हणतात की निपुत्रिकाला या ठिकाणी गती मिळत नाही. माझ्या मनामध्ये पुत्र प्राप्तीची इच्छा निर्माण झाली. मग नारदजी तुम्ही तर अंतर्ज्ञानी आहात, त्रिकाल लक्ष आहात तुम्ही, तुम्हाला सगळं भविष्य कळतं. मग माझंही भविष्य सांगा की मुलगा मिळवण्यासाठी मी कोणत्या देवाची आराधना करू?
इंद्राची पूजा करू, चंद्राची पूजा करू, सूर्य भगवंताचं ध्यान करू, का अग्नीचं ध्यान करू, का लक्ष्मीचं ध्यान करू, कोणत्या देवाची उपासना करू, कोणत्या देवाला शरण जाऊ, तेवढं मला सांगा. व्यासजींचा प्रश्न ऐकून नारदजींना हसू आलं, आनंद वाटला. आणि नारदजी सांगू लागले, व्यासजी, जो प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे तोच प्रश्न एकदा माझ्या पित्याने म्हणजे ब्रह्मदेवाने श्री विष्णूला केला होता. की एकदा असाच प्रसंग घडला होता. भगवान विष्णू ध्यान लावून बसलेले होते, डोळे बंद आहेत. ध्यान लावलेल्या श्री विष्णूला ब्रह्मदेवाने पाहिलं आणि विचारलं की विष्णू भगवान, आपण पूर्ण सृष्टीचे मूळ आहात, पूर्ण सृष्टीत तुमच्या सत्तेनं चालते. अगदी सूर्य, चंद्र, मनुष्य, जीवसृष्टी, सगळे ग्रह, चंद्र, तारे तुमच्या सत्तेनं चालतात. मग तुम्ही कुणाचं ध्यान करता? तुमच्या चारही हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, पीतांबर घालून तुम्ही उभे आहात. पूर्ण सृष्टी तुमच्या सत्तेनं चालते. तुम्ही कुणाचं ध्यान करता? म्हणजे तुमच्यापेक्षा कोणी मोठं आहे का आणखी? मला पण सांगा, मी पण त्या देवाची उपासना करेल. ब्रह्मदेवांचा प्रश्न ऐकून विष्णू भगवान सांगू लागतात, ब्रह्माजी, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ऐका. भलेही तुमचा जन्म माझ्या कमळातून झालेला आहे, नाभी कमळातून, भलेही मी या सृष्टीला चालत आहे, पण आपल्यालाही चालवणारी एक शक्ती आहे. तुमच्याही ठिकाणी एक शक्ती आहे, माझ्याही ठिकाणी एक शक्ती आहे, आणि शंकराच्या ठिकाणीही एक शक्ती आहे. तिच्या शक्तीने आपण चालतो, तिच्या शक्तीने आपण पूर्ण कार्य करत आहोत. पण ब्रह्मदेवांच्या काही लक्षात येईना. विष्णू भगवान सांगू लागले, ब्रह्मदेव, साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगतो मी की जे ध्यान मी लावत आहे हे मी काहीच करत नाही, सगळं कार्य तीच माझ्याकडून करून घेते. की त्या भगवतीमुळेच मला हयग्रीव व्हावं लागलं, त्या भगवतीमुळेच मला मधु कैटभ सोबत 5000 वर्ष करावं लागलं. ही फक्त तिचीच कृपा आहे. असं सांगितल्याच्या नंतर हे ऐकून, म्हणजे आता पहा, कथा या ठिकाणी सूत महाराज शौनकादी महामुनींना सांगत आहेत ही कथा. तर शौनकादी महामुनी या ठिकाणी प्रश्न निर्माण करतात. एक प्रश्न विचारतात सूतजींना की सूतजी, भगवंताचं मस्तक कसं उडून पडालं ते आम्हाला सांगा. प्रश्न ऐकून सूतजी त्या प्रश्नाचं उत्तर सांगू लागले की एकदा विष्णू भगवान आणि देव एक वेळी भयंकर असं घनघोर युद्ध झालं. एवढं युद्ध झालं, 10,000 वर्ष युद्ध केल्याने भगवान विष्णू थकून गेले. म्हणून ते एका चांगल्या जागेवरती बसले, पद्मासन घालून एका धनुष्याच्या टोकावरती हनुवटी टेकून बसले आणि थकल्यामुळे त्यांना झोप लागली. मध्ये बराच काळ निघून गेला. एक दिवस सर्व देवदेवता ब्रह्मदेवाला सोबत घेऊन एक यज्ञ करण्यासाठी, विष्णू भगवंताची भेट घेण्यासाठी ते निघाले आणि वैकुंठाला आले.
वैकुंठाला आल्याच्या नंतर विष्णू भगवान तिथं दिसलेच नाही त्यांना. डोळे बंद केले, अंतर्दृष्टीनं पाहिलं विष्णू भगवान कुठे आहेत आणि अंतर्दृष्टीने ज्या ठिकाणी विष्णू भगवान झोपलेले होते तिथे जाऊन पोहोचले. योग निद्रेमध्ये असलेल्या विष्णू भगवंताला पाहिलं आणि शंकर भगवान बोलले, ब्रह्माजी विष्णू भगवान तर झोपलेले आहेत. तेवढ्यात मध्ये इंद्र बोलला की काहीतरी करून विष्णू भगवंताची झोप मोडावी लागेल आपल्याला. पण शंकर म्हटले की झोपेत असलेल्या माणसानं कधीच झोप मोडू नये, कारण झोप मोडणे एवढं पाप या जगामध्ये दुसरं काहीच नाहीये. ब्रह्महत्ये एवढं पातक, ब्रह्महत्ये एवढं पाप एखाद्या व्यक्तीची झोप मोडल्याच्या नंतर लागत असतं, म्हणून ते पाप आपण करायचं नाही. ब्रह्मदेव म्हणतात, जर आता जर विष्णूंची झोप मोडली नाही तर आपला यज्ञ पूर्ण होणार नाही. यज्ञ जर पूर्ण झाला नाही देवतांचं कार्य सिद्धीच जाणार नाही. पाहता पाहता ब्रह्मदेवांनी वाळवीचे किडे निर्माण केले, त्यांना निर्माण केलं. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जी धनुष्याची दोरी आहे ती कुरतडून टाका. धनुष्याचा तोल निघून जाईल आणि त्या आवाजाने विष्णू भगवान योग निद्रेतून बाहेर येतील, ते उठतील. असं म्हटल्याच्या नंतर ते वाळवीचे किडे बोलू लागले, ब्रह्माजी तुम्ही जर झोप मोडली तर ते पाप असेल आणि आम्ही झोप मोडली तर ते पुण्य होईल का? काय म्हटले वाळवीचे किडे, तुम्ही जर झोप मोडली तर तुमच्यासाठी पाप आणि आम्ही जर झोप मोडली तर आमच्यासाठी पुण्य. नाही नाही, आम्ही हे कामच करू शकत नाही. नकार दिला की आम्ही काम करू शकत नाही, पण यदा कदाचित आम्ही तुमचं कामही केलं असतं, पण याच्यामध्ये आमचा फायदा काय? आज लोक फायद्यासाठी कितीही मोठं पाप करायला जातात. तसे ते वाळवीचे किडे बोलू लागले, ब्रह्माजी तुमचं आम्ही काम करू पण त्याच्यामध्ये आमचा फायदा काय? तर त्यावेळी ब्रह्मदेवानं सांगितलं की आम्ही जो यज्ञ करू त्या यज्ञामध्ये तुम्हाला आम्ही वाटा देऊ, की हवन करताना हवनीय द्रव्याचा जो भाग आहे, जो कुंडाबाहेर भाग पडेल तो वाटा तुमचा. एवढा आनंद झाला, उड्याच मारायला लागले वाळवीचे किडे. एवढा आनंद झाला. ब्रह्मदेव म्हटले, उड्या मारू नका, जे काम सांगितलंय ना त्या कामाला लागा. पाहता पाहता त्यांनी धनुष्याची दोरी कुरतडून टाकली. दोरी कुरतडली, दोरीचा तोल निघून गेला आणि त्या ठिकाणी घनघोर असा आवाज येऊ लागला. ब्रह्मांड थरथर कापू लागले, वारा सुटला, समुद्रामध्ये सगळ्या लाटा इकडे उसळ तिकडे उसळ, सगळीकडे अंधार पडला. कोणत्या देवाला काय करावं, कुठे पळावं, आता काय होणार आहे, सगळ्यांना प्रश्न पडला. पाहता पाहता धनुष्याचा दोरा आला आणि विष्णू भगवंताचं मस्तक धडा वेगळं. विष्णू भगवंताच्या शरीरापासून मस्तक बाजूला गेलं, अंधार निघून गेला. सगळ्या देवतांनी आपापले डोळे चोळले. डोळे उघडले तर पाहिले, अरे विष्णूंचं मस्तक कुठं गेलं? ते दृश्य पाहिलं, सगळीच देव रडू लागली. त्यामध्ये शंकर भगवान सुद्धा रडू लागले. रडणाऱ्या शंकर भगवंताला पाहिलं. ब्रह्मदेव म्हटले, शंकरजी तुम्ही रडू नका, आता रडून काहीच उपयोग होणार नाही. जे काही होतंय ते चांगल्यासाठीच होत असतं, तुम्ही रडू नका. इंद्र म्हटला, एवढी सगळी बलानं ताकदीची देवता इथं असताना देखील विष्णूंचं मस्तक कापलं कसं गेलं? आपल्याला तर विष्णूंची झोप मोडायची होती, पण आपण तर असं घनघोर असं पाप केलं. ब्रह्मदेव म्हणतात, इंद्रा तो थोडस शांत बस. प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माचं फळ भोगावं लागतं. अरे तुला सुद्धा हजारो भग पडली होती,
तुलाही तुझ्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं दुःख झालं होतं, मलाही माझ्या जीवनामध्ये भरपूर असं दुःख पाहायला मिळतंय. काहीतरी कारणानंच विष्णूंचं मस्तक कापलं असेल. आणि ऐक इंद्रा, की जिला आज या ठिकाणी प्रत्येकाला सुख आणि दुःख आहे, परंतु जी सुख आणि दुःखापासून अलिप्त आहे ती एकमेव सनातनी भगवती आहे, ती जगदंबा आहे, की जिला कुठल्याच प्रकारचं सुखही नाही आणि दुःखही नाही. जी सुख आणि दुःखाच्या पलीकडे आहे ती जगदंबा आहे. मग आपण तिची आराधना करू, तिची उपासना करू. पाहता पाहता सर्व देव तयार झाले, एकत्र आले आणि भगवतीची आराधना केली, उपासना केली. त्या जगदंबा मातेची स्तुती करू लागली. आई, आज जे पाप आमच्याकडून घडलं आहे त्या पापातून आमची सुटका कर. तूच नित्य आहे, तूच वायू आहे, तूच जल आहे. सर्वत्र ठिकाणी तुझ्याच नामाचा उदोउदो केला जातो. तू शक्ती प्रधान आहे, संपूर्ण सृष्टी तुझ्या सत्तेनं चालते. भगवतीची स्तुती केली आणि तेव्हा त्याच वेळी आकाशामध्ये आकाशवाणी झाली. देवतांनो, निश्चिंत राहा. तुम्ही जी माझी स्तुती केली त्यावर मी प्रसन्न झाले आहे. भविष्यात जी लोक माझी स्तुती करतील, माझा गोंधळ घालतील, माझ्या नामाचा उदो करतील, त्यांच्याही जीवनातील दुःख हरण करण्याचं काम मी करेल. अशी आकाशवाणी झाली आणि सर्व देव त्या ठिकाणी निश्चिंत राहिले. आता पुढे ऐका, हरीचे मस्तक तुटण्याचं कारण ऐका. देवी भागवतामध्ये अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या जातात. पहा तुम्ही, कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नसते. जी घडते ती कारणाशिवायच घडत असते. एकदा प्रसंग असा घडला की विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता एकत्र बसलेले होते. लक्ष्मीला पाहून विष्णू सहज हसले. हसलेल्या विष्णूला पाहिलं लक्ष्मी मातेला राग आला आणि मनामध्ये एक शंका निर्माण झाली. अरे, आपल्याला विष्णू हसले कस काय? का बरं हसले असतील? नक्कीच यांच्या मनामध्ये दुसरी स्त्री तर नसेल ना? मागचा पुढचा विचार न करता लक्ष्मी मातेनं विष्णू भगवंताला शाप दिला की तुमचे शीर, तुमचं मस्तक समुद्रामध्ये गळून पडेल. रागामध्ये शापवाणी झाली आणि त्या शापवाणीचा परिणाम असा झाला की भगवान विष्णूंचे मस्तक गळून पडले, क्षीरसागरामध्ये विलीन झाले. पण मा जगदंबेनं सांगितलं, देवतांनो काळजी करू नका, विष्णू भगवंताला मी मस्तक पुन्हा बसवते. पण आज जी घटना घडली ती चांगल्या कार्यासाठी घडलेली आहे. देवता सगळे म्हटले, कस काय बरं? की विष्णूंचं मस्तक तुटलंय, हे चांगल्यासाठी घडलेलं आहे, यामध्ये तुमचंच कल्याण आहे. देवतांनी विचारलं, आई नेमकं तुला काय म्हणायचंय? तेव्हा ती जगत जननी माय भवानी सांगू लागली की मी विष्णूचे शिर जोडते, पण तुमच्या आणखीन एका कारणानं कल्याणच आहे. ते कस काय? तर पूर्वी एका हैग्रीव नावाच्या दैत्याने सरस्वती नदीच्या काठी भगवतीच्या बीज मंत्राचा जाप केला. 1000 वर्ष जाप केला. एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली, तर भगवतीला तामसी रूप धारण करावं लागलं. अष्टभुजाधारी ती भगवती सिंहासनावरती बसलेली आणि प्रगट झालेल्या भगवतीने विचारलं की मी तुझी भक्ती पाहून खूप प्रसन्न झाले, तुला काय पाहिजे ते वरदान माग. पण तेव्हा त्याने वरदान नाही मागितलं, माझी स्तुती केली, माझं नामस्मरण केलं, अशी स्तुती केली, अशी स्तुती केली, मी पुन्हा त्याला प्रसन्न झाले. त्यानं सांगितलं, आई
पूर्ण सृष्टीला चालवणारी शक्ती फक्त तू एकटीच आहेस. सगळ्या जीवांना शक्ती प्रदान करणारी तूच आहे. मनुष्याच्या प्रत्येक कार्याला यश प्रदान करणारी फक्त तूच आहे. अशी स्तुती केली. मी प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन मी त्याला वर मागण्यास सांगितला. तेव्हा त्याने मला वरदानामध्ये मागितलं, आई मला कुणाही पासून कधीही मृत्यू येऊ नये हे वरदान मला पाहिजे. तेव्हा जगदंबेनं सांगितलं की बाबा मी तुला हे वरदान देऊ शकणार नाही. का बरं? कारण जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस जाणार आहे. ज्याचा जन्म झालाय तो मरणार आहे आणि जो गेलाय तो पुन्हा जन्माला येणार आहे. हा या सृष्टीचा नियम आहे. म्हणून तुला हे वरदान देऊ शकणार नाही. हे जर वरदान मी तुला दिलं तर सृष्टीचा नियम मोडला जाईल आणि तुला भयंकर असं पाप लागेल. तुला काय पाहिजे असेल ते दुसरं वरदान माग. तर बराच वेळ विचार केला. तो म्हटला ठीक आहे. त्यानं सांगितलं, आई तुला जर वरदानामध्ये जर द्यायचं असेल तर एकच दे, मला हयग्रीवाशिवाय कुणाकडूनच मरण नकोय. भगवती तथास्तु म्हटली. आता हयग्रीव या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्या व्यक्तीच्या मस्तक जे घोड्याचं आहे त्याला हयग्रीव म्हणतात. घोड्याचं मस्तक असणारा तो हयग्रीव. वरदान प्राप्त झालं, अमर पदाला पोहोचला. का? मला आता कुणाकडूनच मरण नाही. नाही देव मारू शकणार मला, ना मानव मारू शकेल मला, ना स्त्री मला मारू शकेल. एवढा आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये त्यानं त्याच्या बलाचा दुरुपयोग केला. धर्मानं वागण्याऐवजी तो अधर्मानं वागू लागला. सगळ्या देवतांना सळो की पळो करून सोडलं. ऋषी मुनींना त्रास देऊ लागला. जिकडे तिकडे अधर्मानं वागू लागला. हे दृश्य देवतांनी पाहिलं आणि भगवतीनं सांगितलं, जो हयग्रीव नावाचा जो दैत्य आज पृथ्वीवरती अधर्मानं वागत आहे, अनितीनं वागत आहे ना, त्याला माहिती. आता तुम्ही या विष्णूला पटकन जाऊन घोड्याचं मस्तक आणा आणि घोड्याचं मस्तक बनवून विष्णूंना हयग्रीव बनवा. देवतांनी मागचा पुढचा विचार न करता चांगल्या घोड्याचं मस्तक आणलं. विष्णू भगवंताला बसवलं तर विष्णू भगवान उठून उभे राहिले आणि उठून राहिलेल्या विष्णू भगवंतानं आज विष्णू रूप नाहीये, हयग्रीव रूपामध्ये आले आणि त्या हयग्रीव नावाच्या दैत्याशी घनघोर असं युद्ध सुरू झालं. असं युद्ध सुरू झालं, एकमेकांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, अस्त्र आहेत. भगवंताला तो आवरत नाही. एवढा बलानं ताकदीनं तो मोठा होता आणि भगवंताने युक्ती केली. त्याचं मस्तक हातामध्ये तलवार घेतली आणि तलवारीने त्याचं मस्तक धडाधड करून लावलं आणि पाहता पाहता त्या हयग्रीवाचा वध झाला आणि सर्वांनी जय जयकार केला. जगदंबा माता की जय, आई राजा सर्वांनी जय जयकार केला. जगदंबेचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले. आणि पुन्हा तुटलेल्या जे मस्तक लावलं होतं घोड्याचं, त्या ठिकाणी भगवंताचं अवतार कार्य त्या ठिकाणी पूर्ण झालं आणि पुन्हा विष्णूंचं मस्तक जोडल्या गेलं. ब्रह्मदेवांनी हे सगळं ऐकलं. तर विष्णू सांगत होते की मी काहीच कार्य करत नाही. जे काही करत आहे ती फक्त तिच्या कृपेनं सर्व चाललेलं आहे. तिच्यामुळेच मला हयग्रीव व्हावं लागलं. पण इथे शौनकादी महामुनी सूतजींना प्रश्न विचारतात की भगवतीच्या शक्तीने, भगवतीच्या कृपा आशीर्वादाने विष्णू भगवंताला हयग्रीव व्हावं लागलं. ही कथा तर तुम्ही आम्हाला सांगितली, पण त्याचबरोबर तुम्ही आम्हाला हे सांगितलं की भगवान विष्णूंना 5000 वर्ष मधु कैटभासोबत युद्ध करावं लागलं. मग हे मधु आणि कैटभ कोण होते किंवा त्यांचा जन्म कोठे झाला, त्यांची उत्पत्ती कशी झाली,
त्याची कथा आम्हाला सांगा। तर त्या ठिकाणी ते कथा सांगू लागले मधु आणि कैटभाची। तर देवी भागवतामध्ये सुद्धा ही खूप सुंदर पद्धतीने कथा सांगितली जाते। मधु आणि कैटभ हे कसे उत्पन्न होतात, तर त्यांच्या जन्माची कथा या ठिकाणी आलेली आहे की भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये पहुडलेले असतात, म्हणजे झोपलेले असतात। एवढी योग निद्रा लागली त्यांना, त्या योग निद्रेमध्ये ते स्थिर आहेत, शांत आहेत, कुठल्याच प्रकारचा आवाज नाही, एवढे शांत झोपलेले आहेत। बरं एवढी गाढ झोप लागली त्यांना की त्यांना कसलीच जाणीव नाही की आपण कधी झोपलोत म्हणून, याची कसलीच जाणीव राहिली नाही। आता पहा आपल्यातही काही काही लोक असे झोपतात, झोपेचे पण बरेच प्रकार पाहायला मिळतात। तोंड उघडी, डोळे उघडी, काही काही या कोपऱ्यात झोपले ना उठताना पलीकडच्याच कोपऱ्यात उठतात, त्याला चक्रीय झोप म्हणतात। ज्या प्रकारे भजन कीर्तन चक्रीय असतं ना, अगदी त्याच प्रकारे। बरं झोपा ना का, पण मला सांगा काही काही झोपताना घोरतात पण हो। एवढंच नाही, काही काही झोपताना असे झोपतात रात्रीच बडबड करतात। एकदा अशी घटना घडली की एक आजोबा होते, त्यांना 2 मुली होत्या। एक मुलगी त्यांनी कंडक्टरला दिली होती आणि दुसऱ्या मुलीचं लग्न जुळत नव्हतं, म्हणून ते त्यांच्या मुलीच्या गावी गेले मुलगा पाहण्यासाठी। मुलीच्या गावी गेले, रात्रीचं जेवण वगैरे सगळं काही झालं। जावई बापूला विचारलं, म्हणे तुमचे जावई रात्री येत असतात कंडक्टर असल्यामुळं। म्हातारं म्हटलं ठीक आहे, आता जावई बापूला सकाळीच बोलतो मी। मुलीला सांगितलं दिवसभर मी खूप थकून आलोय, आता थोडासा आराम करतो। ती म्हटली बाबा ठीक आहे। मुलीनं हांतरून पांघरून सगळं काही व्यवस्थित आरामाची व्यवस्था करून दिली। बाबा झोपी गेले, पण रात्रीची वेळ कंडक्टर साहेब आले घरी आले, जेवण सगळं काही आटोपलं, पण त्या कंडक्टरांना एक सवय होती, रोज रात्री डायरी लिहायची। ते लिहित असताना त्यांना मध्येच झोप लागली, पण त्यांना एक सवय होती की झोपेमध्येच बडबड करायची। ते अशा ठिकाणी झोपले की तिथे त्या मुलीचे आजोबा झोपलेले होते। कंडक्टर आले आणि झोपले, मध्यरात्र झाली, कंडक्टर मध्येच बडबड करायला लागले, उठा। काय म्हटले? उठा म्हटले। म्हाताऱ्याला थोडी जाग आली, पण कोणाला उठा म्हटले हे काहीच समजेना। परत कंडक्टर बडबड करायला लागले, वर चढा खाली उतरा, वर चढा खाली उतरा। बराच वेळ त्यांनी बडबड केली, म्हातारा उठलं ना। वर चढा म्हटलं की घरामध्ये शिडी होती, म्हातारा तुरु 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 चढलं वर। खाली बसा, म्हातारा बसलं खाली। खाली उतरा, म्हातारा पुन्हा खाली उतरलं। वर चढा खाली बसा, वर चढा खाली बसा, वर चढा खाली बसा, असं रात्रभर चाललं। म्हातारा वैतागून गेलं। सकाळीच लवकर उठलं, पुरीला म्हटलं मला तुझी पुरणपोळी पण नको, मी चाललो माझ्या घरी। मुलगी म्हटली बाबा नेमकं झालं काय तुम्हाला? अहो यांना तर बोलून जा तुम्ही, तुम्हाला जावई बापूला बोलायचं होतं, बोलून तर जा तुम्ही। म्हातारा म्हटलं मला काहीच बोलायचं नाही। ती म्हटली काय झाले बाबा सांगा मला। म्हातारा म्हटलं अगं असा कुठं जावई असतो का, असा पाहुणचार असतो का सासऱ्याचा? ती म्हटली झालं काय? अगं रात्रभर वर चढा खाली उतरा, वर चढा खाली उतरा, असा कुठं पाहुणचार असतो का? ती म्हटली बाबा माझ्याच लक्षात नाही तुम्हाला सांगायचं काय की हे रात्री झोपेमध्ये बडबड करतात। म्हाताऱ्यानं कपाळीच हात लावला आणि म्हातारा आलं कशासाठी होतं? दुसऱ्या मुलीला कंडक्टरच नवरा पाहण्यासाठी। म्हातारा म्हटलं मी माझी मुलगी एखाद्या भिकाऱ्याला देईल, पण कंडक्टरला देणार नाही। काय म्हटलं? माझी मुलगी मी
भिकाऱ्याला देईन पण कंडक्टरला अजिबात देणार नाही, कारण या कंडक्टरने एवढी फजिती केली, दुसरा केला तर तो काय करेल काय माहिती। याच्यातून एकच सांगायचे, लोक रात्री एवढे बडबड करतात, एवढे बडबड करतात, काही ना सवय असते। इथं जर तसं कोणी असेल तर ते सोडून, तर झोपण्याचे अनेक प्रकार आहेत। काही काही तर एवढे विचित्र असतात, तोंड उघडं करूनच झोपतात। तो कुठून कशी माशी त्यांच्या तोंडातून जाते तरी त्यांना भान राहत नाही। आपल्या गावासारखं गाव होतं आणि त्या गावामध्ये अशीच कथा होती। एक बाई होती, खूप धार्मिक होती, तिला कथा कीर्तनाचा खूप छंद होता। तिने एक दिवस म्हटली मालकाला, मालक आज कथेसाठी चला। तो म्हटला, हे बघ तुला जायचं तर जा तू कथेला, पण मला काय यायचं, कथा म्हटलं की मला झोप लागते। ती म्हटली एक दिवस तरी चला, नवरात्र चालू आहे, काहीतरी तुम्हाला आशीर्वाद मिळेल, चला एक दिवस। पण हे काय झोपेतूनच उठत नव्हतं। ती म्हटली, हे बघा तुम्ही जर आज कथेला आले नाही तर मी चालले अंधोरीला। कुठं? पिशवी भरून डायरेक्ट। महिला मंडळांचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे। बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला। कुठं? माझ्या मुळाच्या घराला, माझ्या असंच ना महिला मंडळ, मुळाच्या घराला बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला। उठा का जाऊ मी माहेराला? पटकन उठले। कशामुळे? यानं विचार केला, ही जर माहेराला गेली तर मला भाकरी कोण घालवणार? तो म्हटला ठीक आहे तुझ्या सोबत येतो मी, पण माझ्या दोन अटी आहेत। ती म्हटली काय अटी आहेत? मी कथेला येणार पण महाराजांचं तोंड पाहणार नाही। ती म्हटली नका बघू, पण कथेला बोला ना जरा, कथेला चला। तो म्हटला माझी दुसरी अट, कथेला येणार पण सगळ्या शेवटी बसणार। ती म्हटली शेवटी बसा, पुढं बसा, मागे बसा, कुठं पण बसा, पण कथेला चला। तो म्हटला माझी तिसरी अट, कथेला आल्याच्या नंतर मी महाराजांचं दर्शन घेणार नाही। ती म्हटली कसं दर्शन घेऊ नका, पण कथेला। असं करता करता अर्ध्या रस्त्यात आणलं म्हातारं। अर्ध्या रस्त्यामध्ये आले, रोजच्या प्रमाणात ती बाई समोर येऊन बसली। कथा दुपारचीच होती आणि दुपार म्हटलं की आम्हाला खूप साखर झोप लागते। मंडपाच्या बाहेर मोठा दगड होता, दगडाला पाठ दिली, अर्धी कथा ऐकली त्यानं, भजन ऐकलं मध्ये देवीचं, जागरण गोंधळ सगळं काही ऐकलं, पण अर्ध्याच्या पुढून त्याला झोप लागली आणि त्याची झोप होती तोंड उघडी। तोंड उघडून झोपला। इकडे कथा संपवायला आणि तिथं 2-3 कुत्री जमा व्हायला, एकच कार्यक्रम झाला। कुत्री आली, तोंडामध्ये अभिषेक केला। अभिषेक कळतो ना अंधोरी, अभिषेक केला, निघून गेली। कथा संपली, कार्यक्रम संपला म्हणजे कथा पण संपली। बाई जवळ आली, मालकाला म्हटले मालक अहो आज कथा खूप छान झाली ना? ते वाकड तिकडच तोंड करायचा। ते म्हटले अहो आजचं भजन खूप छान होतं ना, मुलींनी झाकी खूप छान पद्धतीने केली ना? तो म्हटला गप्पच, कशाचं चांगलं होतं? आधी आधी बरं होतं, नंतर खराटच लागली। आता यांना काय म्हणावं? मला सांगा, अशी कथा जर ऐकली तर काही कामाचं आहे का? नाही, तुम्ही कथेला या, झोपी जा, पण कसं झोपायला पाहिजे? डोळे तोंड सगळं बंद करून झोपायला पाहिजे। पण लोक एवढी विचित्र, कुठं डोळे, काही काही तर रात्री डोळे उघडे ठेवतात। त्यांना आपण रात्री जर उठून पाहिलं ना असं वाटतं ते हाय का नाही म्हणून, ते पण कळत नाही। घाबरून जातात माणसं, पण काही काही ना सवय असते। तर झोपीचे बरेच प्रकार आहेत। तसे विष्णू भगवान गाढ झोपी गेले, योग निद्रा लागली त्यांना। आता माणसानं झोपलं पाहिजे, पण काही झोपण्याचं पण काही ठराविक काळ आहे। झोपी गेले,
मध्ये बराच काळ लोटला, परंतु झोपण्याचा परिणाम असा झाला त्यांच्या कानाच्या मळापासून 2 राक्षसांची निर्मिती झाली. पहिल्या कानातून एक राक्षस जन्माला आला, नाव त्याचं मधु, आणि दुसऱ्या कानातून एक राक्षस निर्माण झाला, त्याचं नाव कैठब. 2 राक्षसांची निर्मिती झाली भगवान विष्णूंच्या कानाच्या मळापासून. बर ते राक्षस काय सामान्य नव्हते, बलाने मोठे होते, ताकदीने मोठे झाले. त्यांनी त्यांच्या बलाचा, शक्तीचा, बुद्धीचा उपयोग माणसांना मारण्यासाठी करू लागले. पृथ्वीवरच्या सगळ्या गोरगरीब लोकांना ते मारू लागले, त्यांचा छळ करू लागले, त्यांचा अपमान करू लागले. नव्हे ऋषी मुनींना तर सळू की पळू करून सोडलं. पण एकदा तर ते ब्रह्मदेवाच्याच पाठीमागे लागले. ब्रह्मदेवांचं जे काम आहे त्या कामामध्ये ते विघ्न आणायचे. ब्रह्मदेवाचं कोणतंच काम ते व्यवस्थित होऊ देत नव्हते. सारखा त्रास करू लागले. ब्रह्मदेव त्यांच्यासोबत युद्ध करतात, पण ते त्यांना आवरत नाहीयेत. मग ते पळत पळत विष्णू भगवंताकडे आले. झोपलेल्या श्री विष्णूला पाहिलं, हलवलं जागेवरून. भगवान उठा, आता तरी जागे व्हा. भगवान विष्णू जागे झाले. काय झालं ब्रह्माजी? म्हणे तुम्ही झोपले एवढ्या काळामध्ये, झोपल्याचा परिणाम असा झाला तुमच्या कानाच्या मळापासून 2 राक्षसांची निर्मिती झाली, मधु आणि कैठब. ते राक्षस तुमच्यापासून निर्माण झाले, पण ते मलाच त्रास देतात, मला आवरत नाहीत ते. मग तुम्ही त्यांच्याशी युद्ध करा. तेव्हा भगवान नारायण, भगवान विष्णू 5000 वर्ष मधु कैटभासोबत युद्ध करतात, पण तरी देखील ते मरत नाहीयेत. विष्णू भगवान विचार करतात, अरे हे माझ्याच कानाच्या मळापासून तयार झाले, माझंच ऐकत नाहीत, काय करावं यांना काही कळेना. अशा स्थितीमध्ये त्यांनी जगदंबेचं आवाहन केलं, मा भगवतीचा धावा केला. धाव घाली आई, धाव घाली आई, हो धाव घाली आई, धाव घाली आई. धाव घाली
आई भगवतीचा धावा केला, धाव घाली आई, धाव घाली आई, आता पाहती सकाळी, आता पाहती सकाळी, आता पाहती सकाळी, आता पाहती सकाळी, धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई, आता पाहतीस काही. आई प्रगट हो, आलेल्या संकटातून वाचव आम्हाला आई. भगवतीची स्तुती केली. आई हे दृष्ट पूर्ण पृथ्वी चक्र मोडण्याच्या पाठीमागे आहेत. ब्रह्मदेवाला त्रास देतात. माझ्याच कानातून निर्माण झाले पण माझंच ऐकत नाहीत. यांना मारण्यासाठी काहीतरी युक्ती दे, आलेल्या संकटातून वाचव, काहीतरी बुद्धी दे, शक्ती दे. त्याच ठिकाणी स्तुती केल्या कारणाने आकाश मंडलामध्ये अष्टभुजाधारी भगवतीने सुंदर असं दिव्य रूप धारण केलं आणि सांगितलं, विष्णू निश्चिंत राहा, काहीच काळजी करू नका. हे मधु आणि कैटभ नावाचे दोन राक्षस आहेत. जेव्हा तुम्ही झोपले होते तेव्हा तुमच्या योग निद्रेतून कानाच्या मळापासून यांची निर्मिती झाली, म्हणजे माझ्याच पासूनही निर्माण झाली. पण त्यांना मारण्यासाठी तुम्ही एक काम करा की अशी परिस्थिती निर्माण करा की त्यांच्याच तोंडून त्यांचं मरण बाहेर आलं पाहिजे. तुम्ही त्यांच्यासोबत युद्ध करा, परंतु युद्ध करत असताना ते तुमच्यापेक्षाही ताकदीनं युद्ध करतील, परंतु त्यावेळी तुम्हाला शाबासकी द्यायची आणि त्यांना असं म्हणायचं की तुम्ही दोघेही खूप छान पद्धतीने युद्ध करत आहात, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. म्हणजे ते रागाला येतील आणि रागात आल्याच्या नंतर ते म्हणतील तुम्हाला की आम्ही तुमच्यापेक्षा चांगलं युद्ध करत आहोत, तुम्हीच आम्हाला काहीतरी मागा. त्यावेळी तुम्ही त्यांच्या तोंडातून त्यांचं मरण मागून घ्या. अशी युक्ती भगवतीने सांगितली. त्या ठिकाणी महालक्ष्मीने सांगितलं आणि भगवान श्री विष्णू पुन्हा एकदा मधु आणि कैटभासोबत लढू लागले. हजारो वर्ष युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये मधु आणि कैटभ नावाचे ते दोन राक्षस आहेत. त्यांची युद्ध कला खूप सुंदर पद्धतीची आहे. त्यांनी एखादा डाव टाकावा पण त्या डावामध्ये विष्णू थकून जात होते. पण थकून जाणारे विष्णू म्हणतात, शाबास मधु, शाबास कैटभ, काय युद्ध करत आहात तुम्ही, माझ्या बरोबरीनं युद्ध करत आहात तुम्ही. मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या गड्या. कोण म्हणते? श्री विष्णू. थकत होते विष्णू, पण कौतुक कुणाचं करत होते? राक्षसांचं. माझ्यासोबत ताकदीनं युद्ध करत आहात तुम्ही, तुमच्यावरती खूप प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागून घ्या. 2-3 वेळा ऐकलं दोघांनी. ते म्हणतात, विष्णू युद्ध आम्ही चांगलं करत आहोत, तुम्ही थकतात आणि तुम्हीच आम्हाला म्हणतात काय पाहिजे ते मागून घ्या. फसवता का आम्हाला? तुमच्यापेक्षा ताकदीनं आम्ही मोठे आहोत, बलानं मोठे आहोत, तुम्हालाच काय पाहिजे असेल ते आमच्याकडून मागून घ्या. कोण म्हणते? मधु आणि कैटभ, की आम्ही तुमच्यापेक्षा ताकदीनं बलानं सगळ्याच गोष्टीनं मोठे आहोत. तुम्ही थकून जातात. आणि पहा, जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये हीच मोठी दुःख देणारी गोष्ट आहे की आज माणूस लहान व्हायला अजिबात तयार नाही. मी मोठा, मला जे कळते ते कुणालाच कळत नाही, अशी प्रत्येक व्यक्तीची भावना आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की मला जे कळतं ते दुसऱ्याला कुणालाच कळत नाही.
असं प्रत्येकाला वाटतंय, पण संतांनी सांगितलंय जे सुख लहान होण्यामध्ये आहे ना ते सुख मोठं होण्यामध्ये नाहीये. संतांनी सांगितलंय लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, संतांनी सांगितले लहानपणा देगा देवा, मुंगी साखरीचा रवा, मुंगी साखरीचा रवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा. पहा, ज्याला लहान होता येतं जीवनामध्ये आल्याच्या नंतर, ज्याला लहान होता येतं ना तो जगामध्ये महान आहे. पण नेहमी माणसानं लहान होण्याचा प्रयत्न करा, नम्र राहायला शिका. परंतु आज आम्हाला नम्र हा गुण आमच्या अंगातच राहिलेला नाहीये. तुम्ही जर जीवन जगत असताना तुमच्या जगण्यामध्ये नम्रता जर असेल, तुम्ही कुठेही राहा, तुमची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. समजेल याच्यासाठी एक उदाहरण सांगते. मला सांगा, समुद्राच्या पत्नींची नावं माहिती का तुम्हाला? कुणी कुणी म्हणत असेल समुद्राचं लग्न झालं का, पण त्यालाही पत्न्या आहेत. कोणत्या पत्न्या? गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, कावेरी, सिंधू, कृष्णा, चंद्रभागा, या सगळ्या समुद्राच्या पत्न्या आहेत. आणि या पत्न्या, पाऊस सुरू झाला, पावसाळा लागला तर या पत्न्या आपल्या मालकाला भेटण्यासाठी जात असतात. ज्या प्रकारे आपण नाही का दिवाळीला आपल्या माहेरी जातो सगळ्यांना भेटण्यासाठी, तुम्ही जातात का नाही? आपण माहेरी जातो आणि तिकडून येताना आपण आपल्या मालकाला काही ना काही भेट वस्तू घेऊन येतो. कुठं टी शर्ट असेल, हातातील वॉच असेल. मालकाला आल्याच्या नंतर सांगतो की माझ्या भावानं तुम्हाला घेतले, पण त्यांना ते माहीतच नसतं हे त्यांच्याच पैशाचं असतं. ते नाही, इथं तर काहीच सांगत नाही. ज्या प्रकारे आपण दिवाळी सण आला की आपण आपल्या माहेरी जातो उत्सुकतेने, अगदी त्याच प्रकारे पावसाळा ऋतू सुरू झाला की सगळ्या नद्या आपल्या मालकाला भेटण्यासाठी जातात. जात असताना रिकाम्या हाताने नाही जात. कुणाची घरं, कुणाची ढोरं, कुणाची गाडी, बंगला, आंब्याची बाग, नारळाची बाग, दगड, धोंडे
झाड झुडप पर्वत सगळं काही त्या घेऊन जातात मालकाला. पण एक दिवस समुद्र बोलला, का ग सगळं काही घेऊन येतात पण आजपर्यंत एक गोष्ट तुम्ही मला कधीच आणली नाही. त्या म्हटल्या, मालक सांगून तर पहा, आम्ही आमचा जीव सुद्धा काढून तुम्हाला देऊ. समुद्र म्हटला, मला तुमचा जीव नाही पाहिजे. मग तुमच्या पात्रामध्ये जो छोटा लव्हाळा असतो की नाही, फक्त तेवढा आणत जा. शांतच झाल्या त्या म्हटल्या, मालक ते सोडून दुसरं काही पण मागा, कारण लव्हाळा असा आहे, आम्ही रागात आलो की ते खाली मुंडी घालते आणि आम्ही शांत झालो की ते तुरा काढून वर उभा राहते. याचा अर्थ काय? लव्हाळ्याकडून शिकायचंय नम्रता. मला सांगा, पूर आल्यानंतर तो खाली मुंडी घालतोय नक्की आहे, पण त्याची जागा घेतली का आजपर्यंत कुणी नाही घेतली का? नम्रता हा गुण त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून नेहमी नम्र राहायला शिका. म्हणून जास्त मी मोठा तू छोटा असा भेदभाव माणसानं कधीच करायला नाही पाहिजे. तर भगवान विष्णूंनी ज्या प्रकारे जगदंबेनं सांगितलं की तुम्ही त्यांची स्तुती करा, स्तुतीतून त्यांच्याकडून वर प्राप्त करून घ्या, त्याच प्रकारे आता या संधीचं सोनं या ठिकाणी विष्णूंना करायचंय. विष्णू म्हणतात, मधु खूप सुंदर युद्ध करतोस तू, तुम्हा दोघांवर मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागून घ्या. पण दोघही सांगू लागले, विष्णू तुम्ही थकता युद्धामध्ये आणि शाबासकी आम्हाला देता, तुमच्यापेक्षा ताकदीनं बळानं आम्ही मोठे आहोत, मग तुम्हाला काय पाहिजे असेल ते तुम्हीच आम्हाला मागून घ्या. विष्णू भगवान म्हणतात, ठीक आहे. संकल्प घेतला, संकल्प सोडला आणि विष्णूंनी मागितलं. दोघेही राक्षस सांगतात, तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. तेव्हा विष्णूंनी त्याच संधीचं सोनं केलं आणि मागितलं की माझ्या हातून तुम्हा दोघांना मरण येऊ द्या. संकल्प सोडला. दोघेही एकमेकांकडे पाहू लागले, अरे विष्णूंनी काय मागून घेतलं आपल्याकडून. ठीक आहे विष्णू, आम्ही तुम्हाला हा वर देत आहोत, आम्ही माघारी नाही घेणार, पण हा आमचा मृत्यू फक्त जमिनीवरती होईल, जमिनीवरतीच आम्हाला मरण येईल. कारण मधु आणि कैटभाला माहिती होतं, पूर्ण सृष्टीमध्ये या क्षीरसागरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि पाण्यात मरण जर मागितलं असतं तर आपण 2 मिनिटात खाल्लाच झालं असतं. त्याच्यासाठी आम्हाला जमिनीवरती मरण येईल. भगवान म्हणतात, ठीक आहे. पाहता पाहता तिघांमध्ये घनघोर असं युद्ध सुरू झालं. सगळ्यांनी शस्त्रास्त्रांचा उपयोग करू लागले. एका हातामध्ये मधुच्या कैटभाच्या शस्त्र अस्त्र आहे, विष्णू भगवंताच्या हातामध्ये शस्त्र आहे. सगळीकडे पाणी आहे, दोघांना मरण आहे. कशावरती? जमिनीवरती. आता कुठेच जमीन नाही, करावं काय? युक्ती सुचली. भगवतीने अशी बुद्धी दिली, विष्णू भगवंतांनी स्वतःच्या मांडीचा विस्तार केला. मांडीचा जसा विस्तार केला त्याच्यावरती तिघांचं घनघोर असं युद्ध सुरू झालं आणि पाहता पाहता मधु आणि कैटभाचा वधही झाला आणि सगळ्यांनी जय जयकार केला. जगदंबा माता की आई राजा. सगळ्यांनी त्या ठिकाणी कार केला. मधु कैटभाचा वध झाला. पण आता ऐका, यातून आपल्याला शिकायचे की मधु आणि कैटभ यांचा जन्म विष्णूच्या कानाच्या मळापासून झाला. याचा अर्थ काय? आपल्याही कानातून मधु कैटभ निर्माण होतील. कधी? पहा, मधु म्हणजे मधुर, मधासारखा गोड असणारा, आणि कैटभ म्हणजे कडवट, कारल्यासारखा कडू असणारा असा कैटभ. आता पहा, स्तुती ही मधासारखी गोड असते. स्तुती आपण कुठून श्रवण करतो? कानाद्वारे. आणि एखाद्याची निंदा कुठून श्रवण करतो आपण? काना
द्वारे। याचा अर्थ काय? निंदा आणि स्तुती हेच तर मधुकैटभ आहे। म्हणून जीवनामध्ये कधीच कुणाची निंदा करायची नाही। भलेही एखाद्याची स्तुती करता नाही आली तरी चालेल, पण कुणाची निंदा करायची। पण आज लोकांना निंदेपेक्षा स्तुतीपेक्षा निंदाच करायला जास्त आवडते। कोणत्याही गोष्टीमध्ये दोष काढतात हो। एवढा सुंदर तुम्ही इथं देवी भागवताचं नियोजन आयोजन केलेलं आहे। काही काही लोकही खूप खोडसाळ असतात। ते म्हणतात स्टेज असा नव्हता लागत, तसा पाहिजे होता, मंडप असा नव्हता लागत, तसा पाहिजे होता, सिस्टीम अशी नव्हती लागत, तशी पाहिजे होती, कलाकार भरपूर पाहिजे होते। असं कोण म्हणतात? ज्या लोकांना निंदा करायची सवय, त्यांनी असं सांगण्यापेक्षा बाबा तू कर ना, तू सगळ्यांना बोलून आण, तू सगळं मंडपाचं डेकोरेशन कर, तू सगळे कथाकार कलाकार आण, तू सुंदर सिस्टीम लाव। पण आज लोकांना चांगलं काहीच जमत नाही। जेवढं काही वाईट असेल त्या गोष्टीचा छंद आज माणसाला लागलेला आहे। मला सांगा, आपण कितीही चांगलं काम करू द्या, चांगल्याही कामाला नाव कोण ठेवतं? कोण ठेवतं? महिला मंडळ, समाज। कितीही चांगलं काम करा तरीही नाव ठेवतं। सगळ्यांनी बोला, कोण नाव ठेवतं? मागच्या बोला ना जरा। कितीही चांगलं काम करा, नाव कोण ठेवतं? एखादं वाईट काम करा तरीही नाव कोण ठेवतं? कितीही चांगलं वागा तरी नाव कोण ठेवतं? चुकीचं वागा नाव कोण ठेवतं? कोण ठेवतं? आणि समाज कुठेही हा तुम्ही आम्ही म्हणजे हा काय माझ्या समोर बसलेला समाजच। तुम्ही आम्ही म्हणजे समाज, म्हणजे तुम्ही नाव ठेवता असं माझा म्हणण्याचा उद्देश अजिबात नाही। पण आज लोक स्तुती कमी, निंदा जास्त करतात। आणि पहा, स्तुती तर प्रत्येकालाच आवडते, स्तुती देवाला आवडते, मग तुम्हा आम्हाला का आवडणार नाही? पण स्तुती माणसाला फसवते। आज लोकांना चांगलं कमी पण वाईट ऐकण्याची जास्त सवय लागलेली आहे। तर याच्यातून मला एकच सांगायचंय, असे हे मधुकैटभ यांना निर्माण कोणी केलं तर भगवान श्री विष्णूंनी। म्हणून असे मधु आणि कैटभ म्हणजे निंदा आणि स्तुती हे कधीच आपल्या कानातून तयार होऊ द्यायचे नाही। एखाद्याची स्तुतीही ऐकायची नाही आणि निंदा सुद्धा श्रवण करायची नाही। जर हे दोन्ही आपण श्रवण केले तर आपल्या कानात मधुकैटभ तयार झाल्याशिवाय राहणार नाही। तर अशा मधुकैटभासोबत 5000 वर्ष भगवान श्री विष्णूने युद्ध केलं आणि पाहता पाहता भगवतीच्याच आशीर्वादाने त्या दोघांचाही वध करण्यात आला। ब्रह्मदेवानं ऐकलं तर विष्णू सांगत आहेत, मी काहीच कार्य करत नाही, सगळं जे कार्य आहे ती भगवतीच माझ्याकडून करून घेते। तिच्या कृपेनं मला हयग्रीव व्हावं लागलं, तिच्याच कृपेनं मला मधुकैटभासोबत 5000 वर्ष युद्ध करावं लागलं आणि नंतर त्यांचा वध करण्यात आला। हे सगळं तिची शक्ती आहे, तिच्याच कार्यानं हे सगळं घडत आहे। तर हे सगळं नारदजी व्यास महाराजांना सांगतायत। पुढे काय झाले ते आपण पाहणार।